नमस्कार श्रोत्यांनो, श्री स्वामी समर्थ. स्वागत आहे तुमचं आपल्या आवडत्या राशी स्वामी चमत्कार या चॅनलवर. आज आपण जाणून घेणार आहोत कन्या राशीचं 11 नोव्हेंबर ते 30 नोव्हेंबर दरम्यानचं राशी भविष्य. हा काळ कन्या राशींसाठी अत्यंत परिवर्तनशील आहे. या काळात होणारे बदल तुमच्या आयुष्यात एक नवा अध्याय लिहून जातील. त्यामुळे व्हिडिओ हा शेवटपर्यंत नक्की पहा, कारण शेवटी मी तुम्हाला सांगणार आहे त्या खास उपायांबद्दल जो तुमचं नशीब खऱ्या अर्थाने उजळू शकतो. नोव्हेंबरच्या दुसऱ्या आठवड्यापासून कन्या राशींच्या नशिबाचा ग्रहयोग बदलताना दिसतोय. 11 नोव्हेंबरपर्यंत गुरु आणि शुक्र यांचे प्रभाव वाढणार आहेत, ज्यामुळे तुमच्या जीवनात अनपेक्षित सकारात्मक घटना घडतील. जे काम महिन्यांपासून थांबली होती ती आता पुन्हा सुरू होतील. विशेष म्हणजे या काळात तुम्हाला तुमच्या प्रयत्नांचं योग्य फळ मिळू लागेल. फक्त विश्वास ठेवा आणि तुमच्या मेहनतीचं सोनं होणार आहे. धनाच्या बाबतीतही हा काळ शुभ आहे. ज्यांनी आर्थिक अडचणींमुळे त्रास सहन केला होता त्यांच्यासाठी ही चांगली बातमी आहे. 15 नोव्हेंबरपासून अचानक पैशांचा प्रवाह वाढताना जाणवेल. काही जुनी देणी परत मिळतील तर काहींना नवीन स्रोत मिळतील. या काळात गुंतवणुकीसाठी योग्य संधी निर्माण होईल, पण घाईने निर्णय घेऊ नका. प्रत्येक पाऊल विचारपूर्वक घ्या. हेच दिवस पुढच्या वर्षाचं यश ठरवतील. प्रेमजीवनात नवीन तेज दिसणार आहे. ज्या व्यक्तींना नात्यांमध्ये खूप गैरसमज होते ते आता हळूहळू दूर होतील. एकमेकांविषयी विश्वास वाढेल. जर तुम्ही सिंगल असाल तर 20 नोव्हेंबर नंतर एखाद्या विशेष व्यक्तीशी ओळख होण्याची शक्यता प्रबळ आहे. या ओळखीचं रूपांतर प्रेमात होऊ शकतं. जुनी नाती सुधारण्यासाठीही हा काळ उपयुक्त आहे. नोकरी करणाऱ्यांसाठी हा काळ मोठ्या बदलांचा आहे. तुमच्या कष्टाचं आणि सातत्याचं फळ अखेर मिळणार आहे. वरिष्ठांकडून कौतुक आणि ओळख मिळेल. काहींना नवी जबाबदारी तर काहींना प्रमोशन मिळण्याची दाट शक्यता आहे. 23 नोव्हेंबर ते 28 नोव्हेंबर दरम्यान एखादी मोठी घोषणा तुमचं आयुष्य बदलून टाकू शकते. हे दिवस तुमच्यासाठी टर्निंग पॉइंट ठरतील. जर तुमचा यावरती विश्वास असेल तर आत्ताच या व्हिडिओला एक लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ असे टाईप करा. काय करणाऱ्यांसाठी ही परिस्थिती अनुकूल आहे. नव्या करारांची शक्यता आहे आणि ग्राहकांशी संबंध मजबूत होतील. जे लोक स्वतःचं काम सुरू करण्याच्या विचारात आहेत त्यांच्यासाठी हा काळ उत्तम आहे. मात्र नव्या व्यवसायात भागीदारी करताना विश्वासार्ह व्यक्ती निवडा. या काळात तुम्ही घेतलेले निर्णय पुढील 6 महिन्यांसाठी दिशा ठरवतील. आरोग्याच्या बाबतीत थोडी काळजी घ्यावी लागेल. पित्त, थकवा किंवा निद्रानाश यांसारख्या समस्या जाणवू शकतात. कामाच्या तणावामुळे मानसिक थकवा येऊ शकतो. त्यामुळे ध्यान, योग आणि पुरेसा व्यायाम आवश्यक आहे. आहारात संतुलन ठेवा आणि पाणी पुरेसं प्या. नोव्हेंबरच्या अखेरीस आरोग्य सुधारताना तुम्हाला जाणवेल. फक्त संयम ठेवा. कुटुंबात एकोप्याचे वातावरण राहील. जुन्या तणावाचं निराकरण होईल. घरात कोणत्याही शुभ कार्याची चर्चा होऊ शकते. पालकांचा आशीर्वाद लाभेल आणि भावंडांसोबत सुसंवाद वाढेल. काही जणांना घर खरेदी किंवा सजावट करण्याची इच्छा पूर्ण होऊ शकते. एकंदरीत घरात समाधानाचे वातावरण राहील. तर तुमचा यावरती विश्वास असेल तर आत्ताच या व्हिडिओला एक लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून कमेंट बॉक्समध्ये होय, माझ्या घरात आता समाधानाचे वातावरण राहणार आहे असे टाईप करा. भाग्यवान ठराल. विद्यार्थ्यांसाठी हा काळ चांगला आहे. परीक्षांमध्ये यश मिळेल. विशेषतः ज्यांनी मेहनत घेतली आहे त्यांना उत्तम निकाल दिसतील. उच्च शिक्षण किंवा परदेशी संधी मिळण्याची शक्यता आहे. गुरुग्रहाचा प्रभाव ज्ञानवृद्धी करणारा आहे. त्यामुळे अभ्यासावर लक्ष केंद्रित ठेवा. नोव्हेंबरच्या उत्तरार्धात
कन्या राशींच्या लोकांना एखाद्या जुन्या मित्रांकडून आनंदाची बातमी मिळेल. ही बातमी तुमच्या करिअर किंवा वैयक्तिक जीवनावर प्रभाव टाकू शकते. हा काळ भावनिकदृष्ट्या सुखद असेल, पण निर्णय घेताना भावना बाजूला ठेवून विचार करा. धन, प्रेम, आरोग्य, नोकरी आणि प्रमोशन या पाचही क्षेत्रात कन्या राशींचा उदयकाळ सुरू झाला आहे. ग्रहस्थिती अशी आहे की नशीब तुमच्याशी सहकार्य करत आहे. आता फक्त एक गोष्ट लक्षात ठेवा, सकारात्मक राहा आणि प्रयत्न सुरू ठेवा. यश नक्कीच मिळेल. परिणाम तुमच्या अपेक्षांपेक्षा जास्त लाभदायक असतील. 11 ते 30 नोव्हेंबर दरम्यान कोणत्याही प्रवासाची शक्यता आहे. हा प्रवास व्यावसायिक किंवा कौटुंबिक दोन्हीही असू शकतो, पण त्यातून शुभ परिणाम मिळतील. प्रवासादरम्यान एखादी नवी ओळख तुमच्या जीवनात परिवर्तन आणू शकते. या ओळखीला दुर्लक्ष करू नका. काही कन्या राशींच्या व्यक्तींना या काळात एखादा जुनाच शत्रू पुन्हा समोर येईल, पण त्याला घाबरण्याचं अजिबात कारण नाही. तुमचा आत्मविश्वास आणि योग्य वेळेचा वापर तुम्हाला यशस्वी ठरवेल. कोणत्याही वादात शांतता राखा, कारण ग्रह तुमच्या बाजूने आहेत. जर तुमचा यावरती विश्वास असेल तर कमेंट बॉक्समध्ये होय ग्रह माझ्या बाजूने आहे असे टाईप करा. या काळात कन्या राशींच्या स्त्रियांसाठीही प्रगतीचे नवे दरवाजे उघडतील. कामात स्थैर्य येईल तर गृहिणींना कौटुंबिक सन्मान वाढवताना जाणवेल. हा काळ आत्मविश्वास वाढवणारा आहे. फक्त स्वतःवर विश्वास ठेवा, कारण तुमचं व्यक्तिमत्वच तुमचं भाग्य लिहिणार आहे. 11 ते 30 नोव्हेंबर हा काळ कन्या राशींसाठी रिबर्थ पिरियड ठरू शकतो. तुमच्या आयुष्यातील जुन्या अडथळ्यांचा शेवट होऊन नवे मार्ग खुलतील. काही जणांना आयुष्याचा नवा अर्थ सापडेल. या काळात केलेली प्रगती, चांगली कृती दीर्घकालीन फळ देईल. तर श्रोत्यांनो, नोव्हेंबरचा हा दुसरा अर्धा कन्या राशींच्या लोकांसाठी खऱ्या अर्थाने चमत्कारिक ठरणार आहे. धन, प्रेम, आरोग्य, नोकरी आणि प्रमोशन या सर्व क्षेत्रात मोठे बदल होतील. आता फक्त विश्वास ठेवा आणि सकारात्मकतेने पुढे चला. जर तुम्हाला ही माहिती उपयुक्त वाटली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनल राशीस्वामी चॅनल या चमत्कार या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबा, जेणेकरून प्रत्येक राशीचा अपडेट तुम्हाला सर्वात आधी मिळेल. धन्यवाद. भेटूया पुढील एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. अवधूत चिंतन. श्री गुरुदेव दत्त.